नमस्कार, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. SP9 मराठी माध्यम समूह आणि निर्भया मीडिया असोसिएशन यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित काळावर उमटलेल्या सुवर्णमुद्रा या शीर्षकाखाली देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. SP9 मराठी माध्यम समूह आणि निर्भया मीडिया असोसिएशन यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित काळावर उमटलेल्या सुवर्णमुद्रा या शीर्षकाखाली देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षी SP9 मराठी आणि निर्भया वुमन प्रेस असोसिएशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे वितरण केले जाते. यंदा हा पुरस्कार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी GST विभागाच्या उपायुक्त श्रीमती वैशाली काशीद यांनी या पुरस्कार वितरण समारंभाचे कौतुक केले. समाजामध्ये काम करणाऱ्या विविध स्तरातील महिलांना सातत्याने प्रेरणा देण्याचं काम SP9 मराठी करतोय, अशा भावना सुद्धा श्रीमती वैशाली काशीद यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अँटी करप्शन कोल्हापूरचे उपाध्यक्ष सरदार नाळे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्याच, पण त्याचबरोबर हा उपक्रम अत्यंत स्तुत असल्याचे मनोगत सुद्धा व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सरदार नाळे, उपाधीक्षक अँटी करप्शन विभाग कोल्हापूर प्रमुख माननीय साहेबराव आडे कळंबा कारागृह उपाधीक्षक, माननीय निलोफर आजरेकर माजी महापौर, माननीय वैशाली काशीद उपायुक्त GST, SP9 मराठी माध्यम समूह मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील, माननीय सीमा अनिल इंगळे SDR फाउंडेशन, मलेशियाचे उद्योजक अनिल इंगोले, SP9 निर्भया असोसिएशन मॅनेजिंग डायरेक्टर मेघा पाटील, विजय काळे कार्यकारी संपादक, वृत्त संपादक वैभव प्रधान, रत्नागिरी उपसंपादक मेघा कुलकर्णी, व्हिडिओ एडिटर तौफिक जमादार, माननीय संध्या गोविंदा महाजन वेदांत क्रिएशन, उद्योजिका जयश्री श्रीकांत पाटील, माननीय धनंजय पाटील साईराज उद्योग समूह मॅनेजिंग डायरेक्टर, जाहिरात व्यवस्थापक श्रीकांत शिंदे, जाहिरात प्रतिनिधी तेजस्विनी, ग्राफिक डिझायनर सौरभ पाटील, निवेदिका देवयानी गायकवाड, निवेदिका स्नेहल घरपणकर, जाहिरात प्रतिनिधी शिवराज खोत, कॅमेरामॅन पन्हाळा तालुका सरदार गायकवाड, युवराज वरोटे कॅमेरामॅन, शाहूवाडी जाहिरात प्रतिनिधी अमर पाटील, कोकरूड प्रतिनिधी प्रतापराव शिंदे, पन्हाळ्याचे प्रतिनिधी किरण मस्कर, निवेदिका सई जाधव आणि सर्व SP9 मराठी न्यूज चॅनेलची टीम यावेळी उपस्थित होती. मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी भुदरगड तालुक्यातील करवाडी येथे मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. करवाडी येथील मराठा समाज वतीने कॅन्डल मोर्चा मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी भुदरगड तालुक्यातील करवाडी येथे मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. गावातील सर्व मराठा बांधव गावच्या मध्य ठिकाणी हनुमान मंदिर येथे एकत्र आल्यावर मराठा आरक्षणाचे महत्त्व याबाबत केदारलिंग सोसायटी चेअरमन प्रवीण बेलेकर व गणेश खतकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गावातून कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचे आहे, कोणाच्या बापाचे नाही, अशा घोषणा देण्यात आल्या. या कॅन्डल मोर्चात लहान मुलामुलींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. मोर्चाचा शेवट ST बस थांब्याजवळ करण्यात आला. या मोर्चासाठी भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके व कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता. मोर्चामध्ये सरपंच विनोद कांबळे, भुदरगड तालुका संघ संचालक बजरंग सुतार, उपसरपंच सागर खतकर, ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त समिती अध्यक्ष संभाजी खतकर तसेच गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर रणजित मोरे, सोपान खतकर, उत्तम खतकर आदींनी केले. शेवटी आभार सोपान खतकर यांनी मानले. काही असू दे, आपलं कितीही काम असू दे, काही होऊ दे, तो अन्न पाण्या वाचून तो मरायला लागलाय. आपण थोडंसं का असना वेळ आपला त्याच्यासाठी दिला पाहिजे. आणि देत असताना आपण पूर्णपणे शांततेच्या मार्गानं हे आजचं आंदोलन आपण त्यांना करायचं आहे. ह्याच्या पुढे सुद्धा एक जाऊन आपण एक करायचं आहे.
जर त्या आपल्या राजकीय मराठी नेत्यांना आपली गरज नसेल तर आपल्याला देखील त्यांची गरज लागणार नाही. हा निर्धार आपण कराडवाडी ग्रामस्थांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कागल तालुक्यातील चिमगाव येथे मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. गावातील सर्व समाज बांधवांसह मराठा बांधव गावातील भावेश्वरी मंदिराजवळ एकत्र आल्यावर मराठा आरक्षणाचे काहींनी मनोगत व्यक्त केले. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कागल तालुक्यातील चिमगाव येथे मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. गावातील सर्व समाज बांधवांसह मराठा बांधव गावातील भावेश्वरी मंदिराजवळ एकत्र आल्यावर मराठा आरक्षणाचे काहींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गावातून कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचे आहे, कोणाच्या बापाचे नाही, अशा घोषणा देण्यात येत होत्या. या कॅन्डल मोर्चामध्ये तरुणांसह सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. मोर्चाचा शेवट एसटी बस स्टँड येथे करण्यात आला. या कॅन्डल मोर्चामध्ये सरपंच दीपक अंगज, ग्रामपंचायत सदस्य सागर भोई, याचबरोबर लक्ष्मण फराकटे, मारुती कांबळे, विश्वास करडे, विश्वास चौगले, सुरेश नाईक, शिवसेना कागल तालुका प्रमुख मारुती पुरीबोआ, रवींद्र मोरबाळे, प्रवीण चौगले, निलेश इंगळे, माजी उपसरपंच अर्जुन चौगले, अनिल एकल, रणजित मुसळे, रणजित मोरबाळे, एकनाथ एकल, सुशांत फराकटे, मयूर अंगज, नामदेव मांगले, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन चिमगावचे माजी उपसरपंच अर्जुन चौगले, रामचंद्र चौगले आदींनी केले. तळेगाव येथील शेतकऱ्याचा पाय घसरून पडल्याने जागीच मृत्यू झाला. राधानगरी तालुक्यातील तळेगाव येथील धोंडीराम बाळू कांबळे यांचा शेतातील भात कापण्यासाठी जात असताना बांधावरून पाय घसरून पडल्याने जागीच मयत झाला असल्याची घटना मंगळवारी दुपारी 12 वाजता घडली. राधानगरी तालुक्यातील तळगाव येथील धोंडीराम बाळू कांबळे हा आपल्या शेतातील भात कापण्यासाठी जात असताना बांधावरून पाय घसरून पडल्याने तो जागीच मयत झाला असल्याची घटना मंगळवारी दुपारी 12 वाजता घडली आहे. मयत धोंडीराम कांबळे याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर धोंडीराम कांबळे याचा पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांकडे ताब्यात देण्यात आला. याबाबतची फिर्याद राधानगरी पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत. कोकरूड तालुका शिराळा येथे श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या समर्थनार्थ कोकरूड येथे साखळी उपोषण सुरू ठेवले आहे. कोकरूड तालुका शिराळा येथे मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या समर्थनार्थ कोकरूड येथे साखळी उपोषण सुरू ठेवले आहे. उपोषणाला बसलेले विलास नांगरे, अवधूत नांगरे, कृष्णात शिपेकर, विक्रमसिंह पाटील, संग्राम पाटील व ग्रामस्थ सहभागी आहेत. कॅन्डल मार्च मोर्चा आपण काढला, त्याच्यानंतर आपण बाईक रॅली काढली, त्याच्यानंतर संवाद झाले आणि त्याच्यानंतर आपण साखळी उपोषणास सुरुवात केली. टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन एका पर्वावर निघालेलं आहे. सकल मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपला सकल मराठा समाज बांधव कोकरूड या ठिकाणी साखळी उपोषण तोडणार नाही म्हणजे नाही आणि ते माघारी घेणार नाही म्हणजे नाही. जोपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचं हे साखळी उपोषण बंद पडणार नाही. वेळ प्रसंगी हे आरक्षण, हे उपोषण आमचं आमरण उपोषणामध्ये सुद्धा परिवर्तन होऊ शकतं. प्रसंगी सावधान असून सरकारनं यावर तातडीनं तोडगा काढला पाहिजे आणि जोपर्यंत सरकार जागं होत नाही तोपर्यंत मराठ्यांनी जागा झालं पाहिजे आणि त्यांच्या कानामध्ये जाऊन तिथं जसं आपण सुतळी बॉम्ब लावतो आणि पेटवून देतो त्या पद्धतीनं हे त्यांच्या ध्येना मनात आणि सगळ्या ह्याच्यात पेटलं पाहिजे. अशा पद्धतीनं त्यांची जागरूकता आपण निर्माण केली पाहिजे आणि समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण आमचं चालू राहील. धन्यवाद. ट्रक मध्ये भंगार असल्याचे सांगितले. भंगाराची वाहतूक करीत असल्याचे सांगून 72 लाखांची गोवा बनावटीची दारू घेऊन जाणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने पकडला. संशयित ट्रक चालक जयदीश देवाराम बिश्नोई असे ट्रक चालकाचे नाव आहे. भंगाराची वाहतूक करीत असल्याचे सांगून 72 लाखांची गोवा बनावटीची दारू घेऊन जाणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने पकडला.
संशयित ट्रक चालक जगदीश देवाराम बिश्रोई राहणार बाटीप याला पथकाने अटक केली आहे। ही कारवाई सोमवारी पहाटे इस्नुर्ली तालुका सावंतवाडी येथे झाली। सावंतवाडी मार्गे गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांना मिळाली होती। त्यानुसार भरारी पथकाने सावंतवाडीजवळ इस्नुर्ली येथे सापळा लावला होता। पथकाने सोमवारी पहाटे संशयित ट्रक अडवला। चालकाकडे चौकशी केली असता त्याने भंगाराची वाहतूक करीत असल्याचे सांगितले। मात्र झडती घेतल्यानंतर ट्रकमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे 1000 बॉक्स आढळले। यातील 48,000 बाटल्यांची किंमत 72 लाख रुपये आहे। पथकाने दारूचा साठा आणि 30 लाखांचा ट्रक असा सुमारे 1,02,00,000चा मुद्देमाल जप्त केला। शिंदे गटाच्या खासदारांसमोरच कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी, तणावाचे वातावरण। मराठा समाजाला आरक्षण देण्यास विलंब लागत असल्याने कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्यासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शिंदे गटाच्या खासदारांसमोरच कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी, ताणतणावाचे वातावरण। मराठा समाजाला आरक्षण देण्यास विलंब लागत असल्याने कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्यासमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी शिवसेनेच्या वतीने दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती प्रदक्षिणा घालत राज्य सरकार विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले। यामुळे काही काळ तणावाचे वातावरण झाले होते। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असून आरक्षण दिले नाही तर मी सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून तुमच्या या लढ्यात सहभागी होईल असे सांगत मंडलिक यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे। या उपोषणास्थळी खासदार मंडलिक यांनी मंगळवारी भेट दिली। यावेळी माजी नगरसेविका भारती पवार यांनी गायकवाड समितीचा अहवाल कोर्टात सादर केला नसल्याने आरक्षण मिळाले नाही। संसदेत तुम्ही याचा जाब का विचारत नाही असा सवाल खासदार मंडलिक यांनी केला। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील घरासमोर पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त। मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर येथील घरासमोर पोलिसांनी सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे। मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर येथील घरासमोर पोलिसांनी सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे। नागाळा पार्क येथील भाजप कार्यकर्त्यांच्याही सुरक्षतेसाठी पोलीस तैनात केले आहेत। त्यामुळे मंत्री पाटील यांचे घर आणि भाजपच्या कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे। मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने आंदोलक आक्रमक बनले आहेत। राज्यात ठिकठिकाणी मंत्री आणि आमदारांची घरे, कार्यालये आंदोलकांकडून लक्ष केली जात आहेत। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी खबरदारी घेतली असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर आणि भाजपच्या कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी बंदोबस्त तैनात केला। पोलिसांसह शीघ्र कृती दलाच्या तुकडीचाही यात समावेश आहे। त्यामुळे पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे। अन्य आमदार आणि खासदारांना गरजेनुसार बंदोबस्त पुरवला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचं एकमत झालं आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचं एकमत झालं आहे। मराठा आरक्षणाविषयक सर्वपक्षीय बैठकीत झालेला ठराव असा आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे। याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्या संदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत। कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी, मात्र त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे, हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे। राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून त्यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे।
या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये. राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या सर्व प्रश्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री छगन भुजबळ, सुनील प्रभू, प्रमोद पाटील, जोगेंद्र कवाडे, रेखा ठाकूर आदी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटूयात नवीन बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.